पाहिजेत, ही भूमिका आमची आहे. संजय केळकर. अध्यक्ष महोदय, मी या विधेयक क्रमांक 53 वर एक दोन सूचना करण्यासाठी उभा आहे. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये अश्लील नृत्यावर प्रतिबंध घालणे, आपण व्याख्या देखील सांगितली की अश्लील नृत्य याचा अर्थ काय. पण याच्याबरोबरच अध्यक्ष महोदय, निर्णया ठिकाणी जे हॉटेल, उपाहारगृह, मद्यपानची जी आहेत लायसन्स घेतलेली ऑर्केस्ट्राची, तर याच्याबरोबरच काही काळापुरती किंवा काही दिवसांकरता निरनिराळ्या ठिकाणी पर्यटन स्थळावर हॉल घेतले जातात आणि मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी एकत्र केलं जातं. सोशल मीडियामध्ये त्याच्या जाहिराती राजरोसपणे केल्या जातात आणि त्या ठिकाणी अश्लील नृत्याबरोबर ड्रग्ज, हुक्का हे सगळं काही होत राहतं. अध्यक्ष महोदय, तर याचा आपल्याला अंतर्भाव करता येणार आहे की नाही, याचा आपण अंतर्भाव केला पाहिजे. आपल्या गेल्या वर्षामध्ये किती घटना घडल्या आहेत आपण बघितलं की तरुणींना अशा पद्धतीने बेकायदेशीर पद्धतीने, आणि त्यांची ती एक कोड लँग्वेज असते, त्याच्यामध्ये ते बरोबर जाणारे बरोबर त्या ठिकाणी जातात. अध्यक्ष महोदय, तर त्याचा देखील याच्यामध्ये अंतर्भाव करायला पाहिजे, कारण ती काही 365 दिवस नसतात, ती 2 दिवस 3 दिवस सॅटर्डे संडे अशा पद्धतीने अशा प्रकारचे या नृत्य चालतात हे या पब जे आहेत ते. तर त्याचा अतिशय कठोरपणे आपल्याला करणं आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, आणि दुसरं की याच्यामध्ये ज्याच्या पोलीस स्टेशनमध्ये हे चालतं, ज्या ठाणेदाराच्या, त्याच्यावर कुठली ना कुठली कारवाईची देखील या ठिकाणी प्रोव्हिजन असली पाहिजे. अध्यक्ष महोदय, असं लोकांना वाटतं की त्याच्याच आशीर्वादाने चाललेलं आहे, असं लोकांना वाटतं की त्याच्याच आशीर्वादाने हे क्लब चाललेले आहेत, अशा प्रकारचे ऑर्केस्ट्रा बार रात्री मध्यरात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत चाललेले आहेत. आणि त्याच्यामुळे कडक धोरण देखील याच्यामध्ये आलं पाहिजे आणि त्याच्यावर कारवाई करण्याची व्यवस्था देखील झाली पाहिजे. एवढ्याच माझ्या या संबंधामध्ये 2 सूचना आहेत. चला, अरे प्रत्येकाला चांगलं बिल या ठिकाणी सरकारने आणलं, स्वागत आहे. परंतु केवळ कायदे करून किंवा ऑर्केस्ट्रा लायसन्सच्या नियमामध्ये पळवाटा शोधणाऱ्यांना बंदी आणून महिलांची सुरक्षा खरोखरच सुनिश्चित होणार आहे का? वास्तविक परिस्थिती अत्यंत विदारक आणि गुंतागुंतीची. अध्यक्ष महोदय, महिला केवळ पोट भरण्यासाठी, पैशाची नितांत गरज म्हणून या क्षेत्रात काम करणे स्वीकारतात, मनापासून नाही, त्यांची आवश्यकता आहे म्हणून. गरिबी आणि रोजगाराचा अभाव ही यामागील खरीच सत्य परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये पोटाची भूक की कायद्याची हौस असं जर म्हटलं तर वाईट नाही आहे. डान्स बार किंवा ऑर्केस्ट्रा बारमध्ये काम करणाऱ्या या महिला तिथे कोणत्याही आवडीने किंवा हौसेने जात नाहीत, तर केवळ आपली भूक भागवण्यासाठी आणि कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी पैसा मिळवणे हाच त्यांचा एकमेव उद्देश असतो. सरकारने या महिलांना पर्यायी आणि सन्मानजनक रोजगाराची ठोस व्यवस्था करून दिली आहे का? जर त्यांच्याकडे जगण्याचा दुसरा कोणताही पर्याय या ठिकाणी नसेल, तर आपले कायदे हे त्यांना त्या ठिकाणी काम करणारे ठरणार आहेत का, सुरक्षा देणारे ठरणार आहेत का, की पुन्हा मरणाच्या दारात ढकलणारे ठरणार आहेत? दुसरा माझा या ठिकाणी प्रश्न असा आहे की या लायसन्सच्या नावाखाली होणाऱ्या पळवाटा बंद करून महिलांची खरोखर सुरक्षा होईल का? कायद्याच्या चौकटीतून बाहेर काढल्यामुळे या महिलांचे शोषण थांबणार आहे का? अधिक छुपे आणि भूमिगत धोकादायक होणार तर नाही? यामुळं गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना आणि दलाल जे आहेत त्यांच्या विळखात त्या अधिक सुरक्षित होणार आहेत ना असुरक्षित होणार आहेत, याची शासन शाश्वती देणार आहे का? असे 2 मुद्दे माझ्या या ठिकाणी आहेत. अध्यक्ष, सुमित वानखेडे. सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 53 या अतिशय चांगल्या विधेयकाचे मी स्वागत करतो. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र पोलीस अधिनियम व महाराष्ट्र हॉटेल उपहारगृह आणि माझं वेळच पूर्ण नाव घेण्यात चाललं जाईल अतुलजी, उपहारगृह मद्यपान कक्ष यामधील अश्लील नृत्यावर प्रतिबंध घालण्याबाबतचे हे जे विधेयक आहे, अध्यक्ष महोदय, आपल्या सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्रातल्या जनतेच्या, या सभागृहातल्या सदस्यांच्या, माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या डान्स बार विरोधी भूमिका अतिशय तीव्र आहे आणि मागील अनेक वर्षापासून सातत्याने डान्स बार बंदी झाली पाहिजे,
डान्स बार महाराष्ट्रात सुरू करता आले नाही पाहिजे या संदर्भात महाराष्ट्राने अनेक कायदे केलेले आहेत, अनेक वेळा कोर्टाच्या माध्यमातून किंवा अस्तित्वातल्या कायद्यातले लूप होल शोधून आपण पाहतो अध्यक्ष महोदय की अनेक ठिकाणी डान्स बार सुरू राहतात. अध्यक्ष महोदय, एखाद्या ठिकाणी फाटलं असेल तर ते शिवल्यावर दुसरं कुठेतरी फाटतं, अशी स्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते अध्यक्ष महोदय. आणि या सभागृहातल्या अनेक सदस्यांच्या तक्रारी असतात की या एका अमुक भागात डान्स बार सुरू आहे, त्या एका अमुक भागात डान्स बार सुरू आहेत. मग हे सुरू जे असतं त्याला निश्चितच कुठेतरी आपली कितीही प्रामाणिक इच्छा असली तरी या सिस्टीममधलेच कुठले तरी लूप होल्सच्या मदतीने हे डान्स बार सुरू आहेत अध्यक्ष महोदय. निश्चितच यावेळेस ही जी एक्झिक्युटिव्ह यंत्रणा आहे ज्यांच्यावर डान्स बारचं नियंत्रण करण्याची जबाबदारी आहे ती पोलिसांची यंत्रणा आहे आणि निश्चितच ही जबाबदारी पोलिसांवर फिक्स होते. परंतु ज्या वेळेस हे प्रकार घडतात तेव्हा त्या पोलीस यंत्रणेवर सुद्धा प्रश्नचिन्ह उभे राहतात अध्यक्ष महोदय. त्यामुळे हे जे काही सादरीकरण आहे, ऑर्केस्ट्राच्या नावावर होणारं सादरीकरण आहे, त्याच्या लायसन्सवर जे अश्लील नृत्य चालतं त्याला प्रतिबंध करण्यासाठी आपण हा जो कायदा आणतोय तो अत्यंत स्वागतार्ह आहे अध्यक्ष महोदय. परंतु यातही लूप होल्स आहे अध्यक्ष महोदय. जसं की सुधीर भाऊंनी सांगितलं की एखादं नृत्य अश्लील आहे की नाही हे पोलिसांना ठरवायचं आहे. माझी एकच या निमित्ताने मंत्री महोदयांना विनंती आहे की डान्स बार मधले हे जेवढेही काही सादरीकरण आहेत हे सादरीकरणचं CCTV रेकॉर्डिंग सरकार अनिवार्य करणार का? ते CCTV रेकॉर्डिंग पूर्ण हे शासन दर 15 दिवसांनी, आठवड्यांनी किंवा 2 दिवसाआड शासन असेल, पोलीस यंत्रणा असेल, गृह विभाग असेल आपल्याकडे जमा करायला लावणार का? आणि हे सर्व फुटेज ज्या एखाद्या व्यक्तीला लागेल, एखाद्या पत्रकाराला लागलं, एखाद्या कुठल्या व्हिसल ब्लोअरला लागलं तर त्याच्यासाठी ते माहितीच्या अधिकारात उपलब्ध करून देणार का? अशी एखादी फुलप्रूफ जर आपण जोपर्यंत सिस्टीम तयार करणार नाही अध्यक्ष महोदय, ज्या ठिकाणी कोणाला फसवण्याचा कोणाला चान्स मिळणार नाही, कुठे खोटे बोलण्याचा चान्स मिळणार नाही, तरच मला असं वाटतं अध्यक्ष महोदय की हा कायदाच्या माध्यमातून आपण एक चांगल्या प्रकारे या डान्स बारला प्रतिबंध करू शकू. हा एक सामाजिक विषय अध्यक्ष महोदय, हा फक्त महिलांचाच विषय नाही तर महाराष्ट्रातल्या तरुण पिढ्यांचा त्यांच्या भविष्याशी सुद्धा संबंधित विषय अध्यक्ष महोदय. मी माननीय मुख्यमंत्री महोदय आणि मंत्री महोदयाचं मनापासून स्वागत करतो की त्यांनी हा कायदा या ठिकाणी आणला आणि निश्चितच ज्यातले जे काही लूप होल्स असतील ते नियम बनवताना त्या लूप होल्सचा विचार करून एक फुलप्रूफ असा कायदा या ठिकाणी ते तयार करतील. धन्यवाद अध्यक्ष महोदय. आवाड साहेब.